मी आपलं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक करणार आहे आणि तुम्हाला मी विनंती केली होती की मार्केट कमिटीमध्ये सत्ता द्या, नगरपालिकेमध्ये सत्ता द्या, तुम्ही सांगाल ते करू, तुम्ही सांगाल ते करू. आणि मी लोकांना विचारलं होतं की सांगा आमचे विरोधक निवडून आले तर हे कुठून करणार आहेत. आमच्या लोकांना खरं पटलं की ह्या विरोधकांच्याकडे करण्यासारखं काही नाही. अशा बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. राजाभाऊनं भरभरून कॅनलचं पाणी आणलंय, त्या पाण्यातनं जायचंय, हा विषय आमच्या लोकांनी घेतला. म्हणून आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून आशीर्वाद राजाभाऊ आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिले. मी मनापासून आपलं कौतुक करतो. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मार्केट कमिटीची निवडणूक लागली. राजाभाऊ माझ्याकडून सीएम साहेबांनी सगळी माहिती घेतली. बार्शी नगरपालिकेची निवडणूक लागली. निवडणुकीच्या अगोदर मी साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. पण जय खरंच जमेल का? म्हणलं साहेब खरंच जमेल. मला पुन्हा विचारलं जय नक्की जमेल का? म्हणलं साहेब नक्की जमेल. आणि जेव्हा जमलं तेव्हा साहेबांनी भरभरून कौतुक राजाभाऊचं आणि बार्शीकरांचं केलं. आणि मला साहेबांनी सांगितलं जय मला नगरपालिकेला जाता आलं नाही. राजाभाऊ माझा लढवय्या सहकार्य आहे आणि जे राजाभाऊनी केले ते आयुष्यात खूप कमी लोक माझ्यासाठी करतात. त्या राजाभाऊच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला येणार आहे, पण मी बार्शीकरांचं आभार मानायला येणार आहे. अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडली. दुर्दैवानं मुख्यमंत्री महोदयांना येता आलं नाही आणि मला त्यांनी निरोप दिलाय जय तुझा माझ्या वतीनं बार्शीकरांना सांग नगरपालिकेची मार्केट कमिटीची उधारी आहे. आता जिल्हा परिषदेची आणि एक उधारी करा. ही उधारी परत करायला निवडणूक झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे येणार आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. भाऊ आपली एवढी मोठी धडकी घेतली समोरच्यानी. जेव्हा अस्तित्व संपतंय असं वाटतं, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात की आपण एकत्र फिरायला लागल्यावर तरी वाघाच्या तावडीतनं वाचू असं लांडग्यांना वाटतं. पण ते समाधान तात्पुरतं असतं. ते समाधान तात्पुरतं असतं. राजाभाऊचा दसका आमच्या वाघाचा एवढा मोठा दसका घेतलाय. सगळ्या अनैसर्गिक युती इथं झाली. सगळ्या ब्लड ग्रुपची लोक एकत्र आली. पण तुम्हाला एक सांगतो, आपण सुद्धा दवाखान्यात जातो, तुम्हाला रक्त भरायचंय तर ते रक्त तुमच्या ब्लड ग्रुपचंच मागितलं जातं. वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त तुमच्या जेव्हा वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त भरलं जातं तेव्हा पेशंट काय होतं? पेशंट. त्यामुळं आता इथलं पेशंट, आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. आणि या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतनं जे जे काम होतं, जो जो निधी या तिन्हीच्या तिन्ही संस्थांना येतो, तो सगळाच्या सगळा निधी ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो. लक्षात ठेवा, ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो. मग माझ्या खात्याअंतर्गत या गावखेड्यातली सगळी कामं, एकही काम असं नाही की जे दुसऱ्या खात्याकडून करायची आवश्यकता असते. अनेक खाते देतात पैसे इथे, पण एकही काम असं गावखेड्यातलं नाही जे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत नाही. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं,
30-54 मधनं रस्ता ग्रामविकासाकडं, 50-54चा रस्ता ग्रामविकासकडं, पूल बांधायचंय ग्रामविकासकडं, गावातला अंतर रस्ता करायचाय ग्रामविकासकडं, गावातलं गटर करायचंय ग्रामविकासकडं, गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात मंदिर बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात स्मशानभूमी बांधायची आहे ग्रामविकासकडं, स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे ग्रामविकासकडं. गावामध्ये जे जे काम आहे ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं. आणि मग सांगा सोपल साहेब, तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहे? आणि जरी इथं आला तरी मी देणार आहे. ती वेळाची येऊ देऊ नका. माझं म्हणणं ती वेळाची येऊ देऊ नका. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे जे काम राजा भाऊ आपण सांगाल, जो जो विषय राजा भाऊ आपण सांगाल, मी मागे सांगितलं होतं पण आज तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा. बार्शी पुरता तरी ग्रामविकास खात्याचा मंत्री राजाभाऊ देण्यात ठेवा. राजाभाऊ जे सांगेल ते सगळंच्या सगळं या भागामध्ये देण्याची भूमिका आपण घेऊ.